मीठे बच्चे, तुम कर्म क्षेत्र पर आए हो पार्ट बजाने। तुम्हें कर्म जरूर करने हैं। आत्मा का स्वधर्म शांति है, इसलिए शांति नहीं मांगनी है, स्वधर्म में टिकना है। प्रश्न, बने बनाए ड्रामा को जानते हुए भी बाप तुम्हें कौन सी बात नहीं बतलाते, कारण क्या है? उत्तर, बाप जानते हैं कल क्या होने वाला है, तो भी बताएंगे नहीं। ऐसे नहीं कि कल अर्थक्वेक होगी, यह आज ही बता दे। अगर बतला दे तो ड्रामा रियल न रहे। तुम्हें सब कुछ साक्षी होकर देखना है। अगर पहले से ही पता हो तो उस समय तुम्हें बाप की याद भी भूल जाएगी। पिछाड़ी की सीन देखने के लिए तुम्हें महावीर बनना है, अचल अडोल रहना है। बाप की याद में शरीर छोड़े, इसके लिए परिपक्व अवस्था बनानी है। ओम शांति। आत्मा खुद ही कहती है ओम शांति। मेरा स्वधर्म है ही शांत, और रहने का स्थान भी निर्वाण धाम शांति धाम है। आत्मा खुद अपना परिचय देती है कि मैं शांत स्वरूप हूं। फिर पूछने की दरकार ही नहीं रहती कि मन को शांति कैसे मिले। बाप भी कहते हैं ओम शांति। मैं भी परम आत्मा हूं, तुम सब बच्चों का बाप हूं, शांति धाम में रहने वाला हूं। तुम आत्माओं ने यहां शरीर धारण किया है पार्ट बजाने। फिर मन की शांति का तो प्रश्न ही नहीं उठ सकता। ओम का अर्थ भी कोई नहीं जानता, इसलिए धक्के खाते रहते हैं मन की शांति के लिए। आत्मा जब अशरीरी है तो है ही शांत। शरीर में आने से कर्मेंद्रियां जरूर काम करेगी, कर्म क्षेत्र पर जरूर काम करना पड़ता है, तो शांति पर कोई किताब बनाने की दरकार नहीं। यह तो सेकंड की बात है समझने की। आत्मा खुद ही कहती है ओम शांति। बाकी क्या चाहिए? कहां से शांति आएगी? आत्मा का देश शांति धाम है। अभी तो वहां जाकर बैठेंगे नहीं, पार्ट जरूर बजाना है। अपने को आत्मा निश्चय करो, सुख धाम और शांति धाम को याद करो, तो अंत मते सो गति हो जाएगी। बाकी यहां थोड़ी ही मन की शांति हो सकती है। शांति धाम तो है निर्वाण धाम, जहां बाप भी रहते हैं और हम आत्माएं भी रहती है। तर बाबा म्हणता है शांति, सच्चे मन की शांति ये कैसे मिल सकती है, कहां मिल सकती है? अगर हम अपने आप को आत्मा समझते हैं तो बाबा म्हणता है कि शांति तुम्हें मिल गई। उस स्वरूप में रहना है सिर्फ कि मैं आत्मा हूं। ओम शांतीचा अर्थ त्या स्वरूपामध्ये राहायचंय। ओम शांतीच्या अर्थ स्वरूपामध्ये बाबा म्हणताय तुम्ही टिका, तुम्ही शांतीच्या स्थितीमध्ये राहाल। ओम शांती म्हणजे मैं आत्मा शांत स्वरूप हूं। आत्मा का स्वधर्म शांती है, आपला धर्मच शांती आहे। आत्म्याचं ओरिजिनल स्वरूप शांती आहे, आत्म्याचा मूळ गुण शांती आहे। तर बाबा म्हणताय तुम्ही स्वतःला ओळखलं की शांतीच्या स्थितीमध्ये राहू शकाल। बाकी कर्मेंद्रियांच्या द्वारे कर्म तर करायचंच आहे, तशी शांती नाही की काहीच चाललेलं नाहीये, सगळं बंद, तशा प्रकारची शांती नाही। बाबा म्हणते ती शांती तुम्हाला मिळेल परमधाम मध्ये, की काहीच नाहीये। आता आपण डोळ्यांनी बघतोय तरी कर्म करतोय, पापनी हलती आपली तरी ते कर्म आहे। तर कर्मापासून मुक्ती थोडी आहे, आणि म्हणजे सगळं शांत झालेलं आहे असं नाहीये। तो जो शांती है म्हणजे काय, सगळं बंद झालेलं आहे, मौनाची अवस्था आहे, तर ती स्थिती तर बाबा म्हणते परमधाम मध्ये येऊ शकते। पण इथं मनाला स्थिर ठेवायचंय, शांत ठेवायचंय, म्हणजे
अशांत करणाऱ्या गोष्टी मनामध्ये नको, त्रासदायक गोष्टी मनामध्ये नको, व्यर्थ मनामध्ये नाही चाललं पाहिजे. ही अशी जी शांती आहे सगळं काही करत असताना, ती कशी प्राप्त होईल? बाबा म्हणताय ओम शांति के अर्थ में टिक जाओ, कि मैं आत्मा शांत स्वरूप हूं और मैं शांति धाम का रहने वाला हूं और मेरा पिता भी परमपिता परमात्मा शांति के सागर है. तो शांति कहां मिलेगी ये प्रश्न पूछने का सवाल ही नहीं है. हमें पता है शांति हम ही शांत स्वरूप आत्माएं हैं. हमारे अंदर की शांति को हमें जागृत करना है. सगळं काही करत असताना मनाला स्थिर आणि शांत ठेवायचं, परेशानीपासून मुक्त ठेवायचं, टेन्शन पासून मुक्त ठेवायचं. तर ही ती अवस्था केव्हा प्राप्त होईल? त्या स्थितीमध्ये आपण केव्हा राहू शकू? जेव्हा आपण हे स्वतःला समजून सांगू की मैं कौन हूं, मैं किसका हूं और मैं कहां का रहीवासी हूं. शांति के देश से मैं इस दुनिया में आया हूं. मेरा देश, मेरा धाम, मेरी दुनिया, मेरा ओरिजिनल घर शांति का घर है. वहां से मैं इस घर में आया हूं और मेरा पिता शांति का सागर है. तो मैं उसकी संतान शांत स्वरूप आत्मा हूं. जेव्हा हे एकदम पक्क होऊन जाईल आपल्याला, जेव्हा आपण हे स्वतःला समजून सांगू, तेव्हा आपलं मन ऑटोमॅटिक शांत होऊन जाईल. म्हणजे परेशानीपासून, टेन्शनपासून दूर राहायला लागू आपण. कर्म चालतील, विचार येतील, मनामध्ये काही ना काही चालू राहील, पण गडबडवालं नाही राहणार, काही व्यर्थ नाही चालणार, दुःखाचे विचार नाही चालणार, भूतकाळामध्ये काय केलं, कोणी काय केलं हे नाही चालणार, भविष्यामध्ये काय होईल ही चिंता नाही होणार, आता कसं होईल, मी काय करू, आता किती परेशानी आहे, जे भीतीचे व्हायब्रेशन असतात मनामध्ये ते बंद होऊन जातील. तर बाबा म्हणताय सब ढूंढ रहे दुनिया में, सबका प्रश्न रहता है मन को शांति कैसे मिले. तर त्याचं सगळ्या दुनियावाल्यांसाठी एकच उत्तर है कि अपने आप को पहचानो. तुम कौन हो? तुम ये शरीर नहीं हो, तुम आत्मा हो, तुम परमात्मा की संतान हो और परमधाम घर के रहवासी हो, जो शांति का धाम है. तर जेव्हा ही ओळख आपण स्वतःला पटवून देऊ, स्वतःला पक्क सांगू, तेव्हा ती शांतीची अवस्था आपली राहायला लागेल ऑटोमॅटिक. तो ती चावी बाबा आपल्याला देते. बाबा म्हणता इसके लिए कोई किताब भी लिखने की जरूरत नहीं है कि मन को शांति कैसे मिले. 1 सेकंदाचा विषय, मैं कौन, मैं किसका और मैं कहां से आया हूं. 3 प्रश्न आपण स्वतःला विचारत राहायचं. जेव्हा मन अशांत झालं, जेव्हा टेन्शन यायला लागलं, जेव्हा दुःखाचे विचार यायला लागले मनामध्ये, तेव्हा आपण हे 3 प्रश्न स्वतःला विचारायचे. त्याचे उत्तर मन प्रश्न विचारेल, बुद्धी उत्तर देईल. मैं कौन हूं? मैं आत्मा हूं, बहुत सुंदर चैतन्य दिव्य आत्मा हूं, चमकता हुआ सितारा हूं. मैं किसका हूं? मैं परमपिता परमात्मा सर्वोच्च सर्वशक्तिवान शांति के सागर का बच्चा हूं. बघायचं आपण, बाबांना बघायचं, त्याच्याकडून किरण येताना बघायची. और मैं कहां का हूं? इस दुनिया से बहुत दूर, इन 5 तत्वों से बहुत दूर, आकाश से बहुत दूर, जो दिखने वाला आकाश है उससे बहुत दूर मेरा घर है. लाल सुनहरे प्रकाश की दुनिया, जहां संपूर्ण शांति है, जहां प्योर शांति है, वहां से मैं यहां पर आया हूं. तो मुझे अब, और वो जो शांति लेकर मैं परमधाम से नीचे सतयुग में आया था, तो उस शांति के साथ मैंने सुख का जीवन जिया है. मग सतयुग पण बघायचं, सतयुगामधलं आपलं स्वरूप बघायचं की आपण किती शांतीचं जीवन जगलेलो आहे. काहीही दुःख नव्हतं, काहीही परेशानी नव्हती, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं. 2500 वर्ष, 2500 वर्ष. शरीर बदलले, नातेवाईक बदलले, घर बदललं, परिवार बदलला, गाव बदलला, देश बदलला, पण आपण जे शांत ते शांतच होतो. 2500 वर्ष कंप्लीट शांतीची स्थिती होती. काही आलं असेल जीवनामध्ये, आपण सुखाच्या स्थितीमध्ये होतो, कंप्लीट सुखाच्या स्थितीमध्ये. द्वापरमध्ये पण सुखाची स्थिती होती. थोडंफार काही आलं, आपण दुरुस्त करून घेतलं, त्याला मनाला शांत ठेवलं होतं. हे कलियुगाचे जे 2-4 जन्म आहे, त्या 2-4 जन्मामध्ये जी तमोप्रधानता बाहेर वाढलेली आहे, दुःख वाढलेलं आहे, अशांती आहे, ते सगळे व्हायब्रेशन येतात, नकारात्मक व्हायब्रेशन झालेले, ते सगळे आपल्यापर्यंत येतात आणि आपली चार्जिंग कमी झालेली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावरती झालेला आहे. बाकी नाहीतर आपलं जीवन आपण खूप शांतीने जगलेलो आहे. बिना तणावाचं आपलं जीवन आपण जगलेलो आहे. बिना
दुःखदायी स्थितीचं आपलं जीवन राहिलेलं आहे. हे फक्त हे डिस्चार्ज बॅटरी झाल्यामुळे आणि बाहेर खूप तमोप्रधान वातावरण झाल्यामुळे आणि सगळे तमोप्रधान आत्मे आता सृष्टीवरती असल्यामुळे त्यांचा परिणाम आपण आपल्यावरती करून घेतलेला आहे. पण आता आपण कलियुगामध्ये नाहीये. आता मी संगम युगामध्ये स्वतःला सांगायचंय, अब मैं संगम युगी आत्मा हूं. अब मुझे शांति के सागर की पहचान मिली है. माझी ओळख झाली, त्याची ओळख झालेली, माझ्या घराचा ऍड्रेस मला मिळालेला आहे की मी शांतीच्या दुनियेमधून आलेलो आहे. आता आपला प्रभाव दुनियेवरती टाकायचा आहे. त्यांचा प्रभाव, त्या वातावरणाचा प्रभाव, त्या व्हायब्रेशनचा प्रभाव आपल्यावरती पडला नाही पाहिजे. आपली स्थिती बिलकुल आपल्याला शांतीची ठेवायची, स्थिर राहायचंय, अचल अडोल राहायचंय. तर त्या सगळ्या ज्या स्थिती जी चांगली बनवायची आपल्याला, त्याचं उत्तर या 3 प्रश्नामध्ये. बस हे 3 प्रश्नाचे उत्तर आपण स्वतःला देत राहायचे दिवसभरामध्ये. जितक्या वेळेला करता येईल तितक्या वेळेला करायचंय. मैं कौन, मैं किसका और मैं कहां से आया हूं. तर बिलकुल मन शांत होऊन जाईल, सगळे तणाव समाप्त होऊन जातील आपले. आणि एक ड्रामा जर बुद्धीमध्ये फिक्स असेल की जो भी ड्रामा में लिखा हुआ है वो नहीं है, कोणी रोखू शकत नाही त्याला. आणि ड्रामा कल्याणकारी आहे, काही ना काही कल्याण, नुकसान दिसत असेल समोर पण त्याच्यामध्ये कल्याण आहे. हा एक आहे 3 प्रश्न आणि एक ड्रामाचा पॉइंट. तेवढा जर बुद्धीमध्ये फिक्स असेल आपल्या, तर बिलकुल शांतीची स्थिती राहील. ज्ञान सागर बाप ही यह ज्ञान सुना सकते हैं. बाकी ज्ञान तो बहुत प्रकार का है. साइंस का भी ज्ञान, कारीगरी का भी ज्ञान होता है, परंतु वह है व्यवहारिक बातें. ज्ञान से मनुष्य बहुत अक्लमंद बनते हैं. अभी तुम बच्चों को सृष्टि के आदि मध्य अंत की नॉलेज मिली है. यह पाठशाला है, यहां पढ़ाया जाता है. बाप है ज्ञान का सागर, उनको सब नॉलेज है, सब वेद शास्त्र आदि को जानते हैं. रॉन्ग, राइट, झूठ, सच क्या है वह मैं समझाता हूं. तर बाबा दुनियेमध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे. ते ज्ञान आहे व्यावहारिक ज्ञान, की कसं आपलं जीवन चालवायचं बाहेरच्या हिशोबाने, बाह्य दृष्टिकोनातून. कोणी डॉक्टर बनतं, मग कोणी वैज्ञानिक बनतं, कोणी कारीगर बनतं, मैकेनिक बनतं कोणी. तो बाबा वो सारी व्यवहार की बात है. और ज्ञान से मनुष्य अक्लमंद भी, हुशारी येते त्यांच्यामध्ये त्या प्रकारची. डॉक्टरचा अभ्यास केला असेल तर ती हुशारी, त्या टाइपची हुशारी त्यांच्यामध्ये येऊन जाते. तो वो ज्ञान से बाहर के जीवन के हिसाब से अक्लमंद बनते हैं. लेकिन बाबा हमें अंदर से अक्लमंद बनाता है, आत्मा को अक्लमंद बनाता है. और फिर हमारा जो नया जीवन रहेगा, नई दुनिया में जो हमारे जीवन चलेंगे, वो समझदारी भरे रहेंगे, होशियारी भरे जीवन रहेंगे, दिव्यता भरे जीवन रहेंगे. इस प्रकार का ज्ञान बाबा हमें देता है की हमारा जीवन ऊंचा बन जाता है. ते त्या प्रकारचं ज्ञान करतील, त्या क्षेत्रामध्ये पुढे जातील. पण बाबा आपल्यात चौफेर विकास करवतोय, ऑलराऊंडर बनवतोय आपल्याला. सगळ्या प्रकारचं ज्ञान देतोय, दुनियेविषयी, आपल्याविषयी, त्याच्याविषयी. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने हुशार बनवतोय. तो बाबा हमें ऐसा ज्ञान सुनाता है जिसमें हमें समझ मिल जाती है सत्य क्या है, असत्य क्या है, पाप क्या है, पुण्य क्या है. बाबा म्हणता है सर्वव्यापी होकर क्या करे, खुद मालिक है. भगवान तो कभी पतित होता नहीं, वह तो जब चाहे तो वापिस चला जाए. यहां तो पतित है, इसलिए वापिस कोई जा न सके. बाबा म्हणतात मी सर्वव्यापी राहून काय करू, मला तर तुम्हाला बाहेर काढायचं, मीच इथं अटकलो कणाकणामध्ये, तर तुम्हाला कसं बाहेर काढेल. तो सर्वव्यापी होकर मैं क्या करूं, मैं खुद मालिक हूं और मैं कभी पतित बनता नहीं हूं. मग मी इथं का अटकू, मी तर कधी जाऊ शकतो, कधी येऊ शकतो. परमधाम मध्ये फक्त एक बाबाच असं आहे की तो 5000 वर्षामध्ये, 2500 वर्ष तर त्याचा पार्टच नाहीये. 2500 वर्ष तो खाली येत नाही. पण द्वापर युगापासून त्याला जेव्हा वाटलं तेव्हा खाली आलेला आहे, तेवढ्यापुरतं तेवढं. आणि संगम युगामध्ये तर त्याचा पार्टच आहे. संगम युगामध्ये तर कधी जातो, कधी येतो. दिवसभरामध्ये करोडो वेळा खाली, करोडो वेळा वरती. तो सिर्फ बाबा के लिए परमधाम के गेट खुले हैं, क्योंकि बाबा एवर प्युअर है, सदा पवित्र आहे. आणि इथं कोणी पवित्र नसल्यामुळे बाबा म्हणतात कोणीही माझ्याशिवाय तिथं मी जोपर्यंत पवित्र बनवत नाही तुम्हाला, तोपर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून मला बाबा म्हणतात सर्वव्यापी राहून नाही चालणार, मला इथं या दुनियाच्या व्हायब्रेशन पासून दूर राहावं लागतं.
मला इथे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अटकून चालणार नाही, कारण मला तुम्हाला बाहेर काढायचंय. तो यहाँ तो पतित है इसलिए वापस कोई जा न सके. पतित बनने से सारा ज्ञान उड़ जाता है, बुद्धि मलिन हो जाती है. फिर हम पतित बन जाते हैं. जब पतित नहीं है हम सतयुग त्रेता युग में, तो बुद्धि हमारी बहुत स्वच्छ है और ज्ञान की समझदारी भी है 2500 साल तक. लेकिन जब हमारे अंदर देहभान आ गया, विकार का प्रवेश हो गया, पतित हो गए हम द्वापर से, फिर ये ज्ञान की जो समझदारी थी वो उड़ गई, द्वापर से उड़ना शुरू हो गई और बुद्धि मलिन होती गई. और फिर अभी भी हम पतित बन रहे हैं, अपवित्र स्थितीमध्ये राहतोय. तर बाबा म्हणतात योग नहीं लगता, याद में विघ्न पड़ जाते हैं, और अभी इसलिए कोई भी पाप कर्म नहीं करना चाहिए. आता बाबा म्हणतात जो जे झालं ते झालं आतापर्यंत, पण आता पाप कर्म नाही झालं पाहिजे तुमच्याकडून, नाही तर मग ते योगच्या द्वारे तुम्हाला जी कमाई करायची ती होणार नाही. तो अभी कोई भी पाप कर्म नहीं करना चाहिए, याद भी जरूर करना है. बाप के बिगर पुराने पाप कट नहीं सकते. बाप के बिगर पुराने पाप कट नहीं सकते. बाप के बिगर पाप कट नहीं सकते. क्यों नहीं कट सकते? क्योंकि बाबा आकर हमें ज्ञान देता है. जब तक बाबा ये ज्ञान नहीं सुनाए पाप कैसे काटने हैं, तब तक हमारे पाप कटते नहीं है. और जब तक उससे कनेक्शन नहीं जुड़ा है तब तक पाप कटते नहीं है. तो म्हणून बाबा म्हणता है बाप के बिगर पाप कट नहीं सकते. ऐसे नहीं कि हरिद्वार में रहने से कोई पाप कट सकते हैं, नहीं, पाप तो करते रहते हैं. साधु संतों को अगर पता होता कि हमारा घर शांति धाम है तो वहां से होकर आते. बाबा तुमको सब साक्षात्कार कराते हैं, तुम होकर आए हो. भक्ति मार्ग में भी साक्षात्कार होता है दिव्य दृष्टि से. तर बाबा म्हणते इथं असं नाही की कोणत्याही तीर्थस्थानावरती तुम्ही जाऊन राहा, हरि का द्वार है हरिद्वार, वहां पर जाकर रहो, फिर भी पाप नहीं कटते. पाप तो करते ही रहते, क्योंकि आत्मा का ज्ञान नहीं है, परमात्मा से कनेक्शन नहीं है. तो अभी अगर साधु संतों को पता होता तो शांति धाम हमारा घर है, तो बाबा मतलब वो जाकर आते, कुछ ना कुछ रास्ता निकालते. लेकिन उन्हें ये पता ही नहीं हम कहां से आए, वो भी पता नहीं है. बाबा तुमको सब साक्षात्कार कराते हैं. भक्ति मार्ग में भी साक्षात्कार होता है दिव्य दृष्टि से. तुम जब सतयुग में हो तो इन आंखों से लक्ष्मी नारायण को देखेंगे, वह भी तुमको देखेंगे. किती मोठी गोष्ट आहे. चित्र बघा, आपण चित्र बघत आलो, मूर्त्या बघत आलो त्यांच्या, आणि खूप आनंद घेतला किंवा खूप मजा आली. आता बघून बघून आपल्याला किती नॉर्मल झालं होतं आपल्यासाठी, पण आपण द्वापर युगामध्ये खूप आनंद घेतलेला आहे. लक्ष्मीनारायणच्या मूर्तीचा, त्या मंदिरांचा, चित्रांचा खूप आनंद घेतलेला, खूप आनंद झालेला आहे आपल्याला. त्यांना बघून, त्यांच्या मंदिरामध्ये ती मूर्ती बघून खूप आनंदित होत होतो आपण. दर्शन केल्यावरती अतिशय आपली स्थिती चांगली होऊन जायची. पण बाबा म्हणतात सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणला तुम्ही या डोळ्यांनी बघाल, डायरेक्ट चैतन्यमध्ये, चालताना, बोलताना, फिरताना, कर्म करताना डायरेक्ट बघाल तुम्ही, और वो भी तुमको देखेंगे. ती मूर्ती बघते आपल्याकडे असं नाही. बाबा म्हणतात ते चैतन्यमध्ये राहणार आहे, आणि तुम्ही पण त्यांना बघाल, ते पण तुम्हाला बघतील. किती सुंदर ते दिवस असतील. आणि त्यासाठी स्टार्टिंगला यायचं आपल्याला, जेव्हा लक्ष्मीनारायण आहे, पहिले लक्ष्मीनारायण तिथे, तेव्हापासून यायचंय. अभी साक्षात्कार में देखते हो. बाबा के पास दिव्य दृष्टि की चाबी है, वह और किसी को मिल न सके. बाबा ने समझाया है, यह चाबी मैं किसी को भी नहीं देता हूं, इनकी एवज में मैं फिर स्वर्ग की राजाई नहीं करता हूं. तर बाबा म्हणताय मी सगळं काही देऊन टाकतो तुम्हाला, माझ्याकडे काहीच ठेवत नाही, माझं जे आहे ते सगळं खजिना खाली करतो, पण एक गोष्ट मी माझ्याकडे ठेवतो, दिव्य दृष्टीची चावी. साक्षात्कार करण्याची जी दिव्य दृष्टी, साक्षात्कार करण्यासाठी ती दिव्य दृष्टी मी कोणालाही देऊ शकतो, तेवढं मी माझ्याकडे ठेवतो. आणि ते मी माझ्याकडे ठेवतो, त्याच्या बदल्यामध्ये काय, मी राजाई नाही करत. मी ते माझ्याकडे ठेवतो दिव्य दृष्टीची चावी, त्याच्या बदल्यामध्ये मी राजाई माझ्यासाठी कॅन्सल केलेली आहे. राजाईच्या बदल्यामध्ये मी दिव्य दृष्टीची चावी घेतलेली ड्राम्यामध्ये. तुम विश्व के मालिक बनते हो, मैं नहीं बनता हूं. भक्ति मार्ग में जो साक्षात्कार करते हैं वह भी मूर्ति में थोड़ी ताकत है.
भक्ती मार्ग में जो साक्षात्कार करते, कोणाला साक्षात्कार होतो कोणत्या मूर्तीच्या द्वारे? बाबा म्हणते मूर्तीमध्ये थोडी ताकद आहे, ती मूर्ती तर धातूची बनलेली आहे, मातीची कोणत्या कशाची तरी बनवलेली आहे ती, आणि त्याच्यावर किती संस्कार करा, किती त्याचं मंत्रोच्चार करा आणि तिला जागृत करा, म्हणजे परमेश्वर त्याची मूर्ती, त्याला हे इथले मनुष्य त्याला जागृत करणार, परमेश्वराला त्याच्यामध्ये देवत्व आणणार धातूमध्ये. हे ते झालेलं आहे, बस भावना आहे ज्याची त्याचे, आपण नाव नाही ठेवायचं कोणाला. पण बाकी बाबा म्हणताय कि किसी भी मूर्ति के द्वारा किसी को भी साक्षात्कार होता है, मूर्ति में ताकद नहीं है. क्लियर कट बाबा सांगतोय, कोणत्याही मूर्तीमध्ये ताकद नाही. कोणालाही तुम्ही म्हणा ती जागृत देवता आहे, असं आहे तसं आहे, कशामध्ये ताकद नहीं है. वो अगर किसी मूर्ति के द्वारा किसी को अनुभव होता है, साक्षात्कार होता है, तो बाबा म्हणता है ये मैं कराता हूं, उसकी चाबी मेरे पास है. बाबा कहते हैं मैं मनोकामना पूर्ण करने के लिए साक्षात्कार कराता हूं. गणेश, हनुमान आदि जिसकी पूजा करते हैं तो साक्षात्कार मैं कराता हूं, परंतु वो लोग समझते हैं परमात्मा सब में है, इसलिए मुझे सर्वव्यापी कह दिया, उलटा ज्ञान ले लिया. कोणाला कोणताही साक्षात्कार झालेला आहे, बाबा म्हणतात दिव्यदृष्टीची चावी माझ्याकडे. कोणाची खूप भावना असेल, त्या भावनेचं भाडं देण्यासाठी मी त्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये त्याला दर्शन देऊन टाकतो. बाकी उस मूर्ती में कोई ताकद नहीं है. तर म्हणून असं नाही की आपण जाऊन मग मंदिरामध्ये जायचं नाही किंवा जाणाऱ्यांना नावं ठेवायची, हे नाही करायचं आपल्याला, हे बाबा नाही शिकवत आपल्याला. पण त्याच्याविषयीचं सत्य ज्ञान द्या. जरी आपण मंदिरामध्ये गेलो, मूर्तीला बघितलं, तरी आपण हे बघायचं की माझं प्रतीक आहे, माझं यादगार आहे, आणि मला असं बनायचंय, मला असं चैतन्यमध्ये बनाय. मूर्ती बनून मला काही निर्जीव बनून नाही राहायचंय मंदिरामध्ये कोणते. ही ज्याची यादगार आहे तसं मला बनायचंय, तसे दिव्य गुण मला माझ्यामध्ये आणायचे, तेवढी हर्षित मुक्ता माझ्यामध्ये आली पाहिजे, तेवढे शांत मला राहायचंय. ती मूर्ती जशी अचल अडोल आहे तसं मला अचल अडोल राहायचंय, अस्थिर नाही व्हायचंय. तर हे मंदिरामध्ये जाऊ, आपण सगळं करू, दुनियावाल्यांसाठी दाखवण्यासाठी सगळं करू की हा आम्ही काही सोडलेलं नाही, हे दाखवण्यासाठी आपल्याला करावं लागतं. ते समाजामध्ये राहतोय तर, पण आपल्याला ज्ञान आहे त्याच्याविषयीचं, सत्य ज्ञान आहे, आणि त्या सत्य ज्ञानाच्या आधाराने आपल्याला आपल्यामध्ये ती दिव्यता आणत चालायची, आणि त्याचा साक्षात्कार दुनियावाल्यांना झाला पाहिजे. बाबांनी सांगितले तुमच्याद्वारे साक्षात्कार होणार आहे. त्यांना कळेल काय, जेव्हा ती अवस्था, जी अंतिम अवस्था यायला लागेल, आपली अंतिम अवस्था येईल, दुनियेची अंतिम अवस्था येईल, तेव्हा त्यांना साक्षात्कार होईल की आपण ज्या मंदिरामध्ये ही ज्यांची पूजा करतोय ते तर इष्टदेव हे आमच्या समोर चालते बोलते. तर ती स्थिती आपल्याला बनवायची, आपल्याला तसं बनायचंय. वास्तव में सब ब्रदर्स है, सब में आत्मा है, सब फादर तो हो न सके. सगळे परमात्मा कसे होतील? सगळे भाऊ आहे आणि सगळ्यांचा बाप एक परमात्मा आहे. सभी आत्माएं पुकारती हैं, हे गॉड फादर रहम करो. तो सब बच्चे हो गए. बच्चे बाप से वर्षा लेते हैं तो देह का अभिमान छोड़ना पड़े. बस मैं आत्मा बाप से वर्षा ले रही हूं. आत्मा को मेल या फीमेल नहीं कहते, भल चोला फीमेल का है, परंतु यह कहना ठीक है कि वर्षा ले रहा हूं. बाबा म्हणतात आत्मा स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, म्हणून स्त्री असो किंवा पुरुष असो सगळे भाऊ आहे. आणि म्हणून मग स्त्री असू द्या, ती पण म्हणू शकते, स्त्री शरीरामध्ये ती पण म्हणू शकते की मैं बाबा से वर्षा ले रहा हूं. ले रही हूं नाही, ले रहा हूं. म्हणजे बाबा म्हणतात ते आत्मिक भान पक्क होत जाईल. मैं आत्मा हूं और मैं बाबा से वर्षा ले, मैं स्त्री हूं और मैं बाबा से वर्षा ले रही हूं. ते म्हणण्यासाठी ठीक आहे, पण बाबा म्हणते असंही म्हटलं तर चुकीचं नाही की मैं आत्मा हूं और मैं बाबा से वर्षा ले रहा हूं. स्त्री सुद्धा असं म्हणू शकते, क्योंकि आत्मा कभी स्त्री बनती, कभी स्त्री शरीर में आती है, कभी पुरुष शरीर में आती है. जर आपले 84 जन्म आहे तर बाबांनी हा हिशोब सांगितलेला आहे की जवळपास असं राहील की तुम्ही 42 जन्म स्त्री शरीरामध्ये राहणार आणि 42 जन्म पुरुष शरीरामध्ये राहणार. अर्ध जवळपास असतं असं बाबांनी सांगितलेलं एका मुरलीमध्ये. म्हणून असं नाही की आपण आता पुरुष आहे तर पुढच्या जन्मामध्ये पुरुष, तिसऱ्या जन्मामध्ये पुरुष, चौथ्या जन्मामध्ये पुरुषच होणार. कधी स्त्री कधी पुरुष. आत्मा स्त्री आणि पुरुष असं, स्त्रीची आत्मा वेगळी पुरुषाची आत्मा वेगळी असं नाही. आत्मा आत्मा है, बाबा के बच्चे सब. तो बच्चे बाप से वर्षा लेते तो देह का अभिमान छोड़ना पड़े. बस मैं आत्मा बाप से वर्षा ले रही हूं. आत्मा को मेल या फीमेल नहीं कहते, बल चोला फीमेल का है, परंतु यह कहना ठीक है कि वर्षा ले रहा हूं.
बाप से वर्षा लेने का सबको हक है, स्त्री असो किंवा पुरुष असो. ते काही काही धर्मामध्ये म्हणतात की अजून स्त्री, आता स्त्री आहे, किती करा तो तुम्ही, किती धार्मिक याच्यामध्ये जा, कितीही धर्मामध्ये किती पुढे जा आणि किती त्या नियमांचं पालन करा, किती तपस्या करा, किती भक्ती करा, जोपर्यंत तुम्ही पुरुष जन्मामध्ये येत नाही तोपर्यंत तुमचं कल्याण नाही, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मला वाटतं जैन धर्मामध्ये सुद्धा तसं म्हटलेलं आहे की किती त्या माता जे असतात ते किती तपस्या करू द्या आणि किती भक्ती, किती वरच्या लेवलला जाऊ द्या, पण त्यांना पुरुष योनीमध्ये यावं लागेल आणि नंतर त्यांना मोक्ष प्राप्त होईल. तर बाबा म्हणताय की सबको हक है, सब स्वर्ग में आ सकते हैं, स्त्री असो पुरुष, आत्मा थोड़ी स्त्री आणि पुरुष है. मैं क्रिश्चियन हूं, मैं फलाना हूं, यह सब शरीर के धर्म है. आत्मा एक ही है, शरीर बदलता है तब कहते यह मुसलमान है, यह हिंदू है. आत्मा तो एक ही. बाबा म्हणते धर्माची पण आत्मा असं नाहीये, फिक्स नाहीये. आपण पण कन्वर्ट झालेले वेगवेगळ्या धर्मामध्ये, त्या काही स्पेशल द्वापरयुगातल्या आत्मा आहे, त्या धर्माच्या आहे. पण बाकी असं बाबा म्हणताय, आणि ते धर्म मनुष्याने बनवलेले, म्हणून बाबा म्हणताय जेव्हा तिथं जन्म होतो तेव्हा ते म्हणतात की हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, पण आत्मा तर आत्मा आहे, सगळे बाबांचे बच्चे. आत्मा का नाम नहीं बदलता, शरीर का बदलता है. बाप तो है ही पतित पावन, ज्ञान का सागर. बाप की महिमा अलग हो जाती है, वह शांति का सागर, ज्ञान का सागर है. उनके साथ योग लगाने से हम शांति धाम चले जाएंगे. सो भी अभी ऐसा योग कभी कोई लगा नहीं सकते. तुम शांति धाम को जानते हो, बाकी याद शिव बाबा को करते हो. सन्यासी कहते हैं हम ब्रह्म ज्ञानी हैं, ब्रह्म से योग लगाते हैं, परंतु उससे विकर्म विनाश नहीं हो सकते. वह योग ही रॉन्ग है. ब्रह्म अर्थात रहने का स्थान, ब्रह्म ज्ञानी अथवा तत्व ज्ञानी बात एक ही है. बाप कहते हैं यह इन्हों का भ्रम है. पतित पावन ब्रह्म नहीं हो सकता. आत्माओं का बाप शिव है, उनको ही पतित पावन कहा जाता है, बाकी वापिस तो कोई जा नहीं सकते. सभी को सतो प्रधान से तमो प्रधान बनना ही है. जबकि पहला नंबर श्री नारायण ही बनता है तो और सभी भी जरूर तमो प्रधान बनेंगे, पुनर्जन्म लेते आएंगे. यह भी बुद्धि में रखा जाता है. बाबा म्हणताय की सगळ्यांना तमोप्रधान बनायचंय, मग मी सतोप्रधान बनवण्यासाठी येतो. नारायण पण, नारायणची आत्मा पण तमोप्रधान बनते, ती पण तमोप्रधान बनते, तिला पण जन्म घेत घेत खाली उतरायचंय. तर बाबा म्हणते बाकीच्या आत्म्यांची तीच अवस्था होईल, एक नंबर वाल्याची ती, तर बाकीच्यांची पण तीच होईल. मग सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी मी येतो. बाबा म्हणते तुम्ही संन्यासांनी ते लावतात माझ्या राहण्याच्या स्थानाशी योग लावतात, माहिती नाहीये भले, पत्ता माहिती नाही परमधाम कुठे आहे, पण ते ब्रह्मशी योग लावतात. पण ब्रह्म थोडी पतित पावन आहे. ब्रह्मा बाबा अलग गोष्ट झाली, ब्रह्म ते तत्वाला म्हणतात आणि ते बाबा म्हणतात ते राहण्याचं स्थान आहे, आणि त्या राहण्याच्या स्थानाशी योग लावून आपण पावन होऊ शकतो. बाबा म्हणतात ये उनका भ्रम है. ब्रह्म कोई भगवान नहीं है, ब्रह्म तत्व रहने का स्थान है. ब्रह्म तत्व म्हणतात परमधामला, ते त्यांच्या हिशोबाने. तो पतित पावन तो शिव बाबा ही है, जो नारायण को भी पावन बनाता है. श्री कृष्ण जो उसकी वही आत्मा है, उसको पावन बनाता है. ब्रह्मा को पावन बनाता है, श्री राम सीता की आत्मा को पावन बनाता है. हम सब बच्चों को पावन बनाने वाला एक शिव बाबा है. पक्का करायचंय. हमारा अपने पुरुषार्थ से काम है और जास्ती बातों में नहीं जाना है. तुमको मुक्ती, जीवन मुक्ती चाहिए तो मन मना भव. बाबा म्हणतात दुनियेच्या विस्ताराच्या गोष्टीमध्ये जायची आवश्यकता नाही, आता आपला पुरुषार्थ करायचा आहे. मुक्ती आणि जीवन मुक्ती पाहिजे तुम्हाला तो मन मना भव. एक ही मंत्र है, मन मेरे में लगाओ, तो आत्मा बहुत अच्छी तरह से तैयार होकर मुक्त हो जाएगी यहां से, और फिर सतयुग में पहले नंबर में आएगी. यह है रूहानी ज्ञान. रूह से ही रूहानी ज्ञान मिलता है. सच्चे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी भी तुम हो. डॉक्टर देतात, डॉक्टरची डिग्री देतात. आता आपल्याला बऱ्याच दादींना वगैरे द्यायला लागलेले, जबरदस्तीने येऊन देतात युनिव्हर्सिटीवाले. तर बाबा म्हणताय खरं तत्वज्ञान तर तुमच्याकडे, खरे तत्वज्ञानी तर तुम्ही आहे. सच्चा ज्ञान तो सिर्फ तुम्हारे पास है. इसलिए कोणालाही ते अभ्यास करून पीएचडी मिळवतात, पण बाबा म्हणतात तुमच्याकडे तर सगळं सत्य आहे. बाप है रूहानी सर्जन, रूहों को इंजेक्शन लगाते हैं. तो बाबा रूहानी सर्जन है, रूहों को इंजेक्शन लगाते हैं और फिर रूह आत्मा को इंजेक्शन लगाते, आत्मा को पावन बनाता है बाबा, और फिर शरीर भी वैसे ही हमें मिल जाते. बहुत अच्छा शरीर मिलेगा. अभी आत्मा
आत्मा के अंदर विकार है, मैल चढ़ी हुई है, इसलिए शरीर में कुछ न कुछ गड़बड़ होती रहती है हर एक के शरीर में। लेकिन बाबा अब हम आत्मा को इंजेक्शन लगा रहा है और ये शरीर भी दुरुस्त हो जाएगा। फिर नई दुनिया में जो शरीर हमें मिलेगा बहुत सुंदर, बिना रोग वाला, सिर्फ उसके लिए बाबा मानता है अभी इधर उधर की बातों में जाना नहीं है, अपना पुरुषार्थ करते रहो। तुम्हारा है सब गुप्त। वो लोग तो बैठ शास्त्र आदि पढ़ते हैं तो उन्हों का बहुत मान होता है। बाबा म्हणते तुम्हारा सब गुप्त आहे, तुमचं काही आपल्याला गरज नाही कोणी मान शान द्यावा, आपल्याला कोई जरूरत नहीं है। लेकिन वो लोग बाबा म्हणताय बैठकर शास्त्र पढ़ते, शास्त्र कोणी लिहिले, मनुष्याने लिहिले, खूप मंत्र आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे कहाण्या सांगितलेल्या आहे, ते शास्त्रामधलं ज्ञान देतात। तर बाबा म्हणतात त्यांचा किती मान आहे, किती मान ठेवला जातो। आता इथं बघा तुम्ही 15-20 दिवसानंतर जैन धर्माचे ते गुरु येणार आहे, त्यांचा बघा आता किती मान सन्मान करणार आहे। ते अति होऊन जाईल, आपल्याला वाटेल काय चाललेलं आहे, अति मान सन्मान। ते भले त्यांची तपस्या आहे, त्याग आहे, पण तो हठयोग है शेवटी। लेकिन बाबा हमें सहज योग करना सिखाता है, बाबा हमें उससे डायरेक्ट जुड़ना सिखाता है और उस आधार से हमें देवता बना देता है। बाबा म्हणतात तुम्हारा सब गुप्त है, आपल्याला काही नाम मान शान नाही पाहिजे, ते त्यांना जे काही करायचं ते करू द्यायचं, आपण सपोर्ट करायचं, फक्त बघायचं। तो बाबा म्हणता है कि उनका कितना मान शान होता है, वह रूहों को पतित समझते नहीं, निर्लेप कह देते हैं। तो सच्ची सच्ची नॉलेज तुम ही दे सकते हो, यह भी समझाया है। वह है हद का संन्यास, तुम्हारा है बेहद का संन्यास। ते जे संन्यास घेतात कोणत्याही धर्मामध्ये असू द्या, बाबा म्हणते त्यांचा हदचा संन्यास, घर सोडून आलेले, आपलं कर्तव्य सोडून आलेले, और हमारा है बेहद का संन्यास। हम घर में रहते हुए सारी दुनिया से हमारा संन्यास है, दुनिया में अटके हुए नहीं है। जो बेहद का बाप ही सिखलाते, वह है हठयोग, यह है राजयोग। वो हठयोग से कर्मेंद्रियों को वश करना चाहते हैं, तुम राजयोग से कर्मेंद्रियों को वश करते हो, बहुत फरक है। बाबा म्हणतात ते आपल्या कर्मेंद्रियांना वश करतात, ते संन्यासी पण, जैन असो हिंदू धर्मवाले असो, कोणी असू द्या, पण ते जबरदस्ती करतात आपल्या कर्मेंद्रियांवरती आणि जबरदस्तीने ते नियमांचं पालन करतात। ठीक करायचंच आहे मला, जबरदस्ती। पण इथं बाबा आपल्याला समज देतो, ताकद देतो राजयोगच्या आधाराने, आणि म्हणून आपण कर्मेंद्रियांना वश करतो, ते जबरदस्ती करतात। तो हम अपने आप को जबरदस्ती से नहीं चलाते हैं, लेकिन समझा देते हैं मन को, बुद्धि को, और उस आधार से हम बहुत आराम से बाबा के नियमों पर, मर्यादाओं पर चलते हैं। यह सब ड्रामा बना हुआ है, जरा भी फर्क नहीं पड़ सकता, बना बनाया ड्रामा है। जो कुछ होता है साक्षी होकर देखते चलो। पाहून जे काही होत राहील, जे काही होणार आहे, जे काही चाललेलं आहे दुनियेमध्ये, नाव नाही ठेवायचं आपल्याला। जे काही करताय, जे कोणी ज्यांचं जे काही चाललेलं आहे, साक्षी होकर देखते चलो, उसमें हमें शुभ भावना रखनी है सबके प्रति। दूसरी गोष्ट, साक्षी कशामध्ये राहायचंय, बाबा म्हणतात विनाश होना है, स्थापना होनी है, साक्षी होकर देखना है। विनाशाच्या सीनला पण साक्षी होऊन बघायचंय। खूप भयानक सीन येणार आहे, पण साक्षी होण्याची प्रॅक्टिस करायची। समझो कल अर्थक्वेक होती है तो ऐसे नहीं मैं बताऊंगा कि यह होना है। बाबा म्हणताय की आता उद्या जर भूकंप होणार आहे, मला भले माहिती आहे सगळं, पण मी नाही सांगणार, मी सांगणार नाही। मग काय अर्थ राहील? बाबांनी जर सांगितलं इथं भूकंप होणार आहे, बाबा म्हणताय सब फिर त्यामध्ये हिशोब पण चुकतू होणार असतात आणि भूकंप होणं पण आवश्यक आहे, त्याशिवाय दुनिया संपेल कशी? बाबांनी जर सांगितलं तर मग बाबा म्हणताय सगळे तुम्ही प्रबंध करून घेताल, मग तयारी होईल की तिथं आता भूकंप येणार, आपण आता इथून निघून जायचं। तो बाबा म्हणताय उसमें हिसाब किताब भी चुकतो नाही, ड्रामा आहे, लास्ट समय आलेला आहे, ही दुनिया संपायची, नवी यायची, मग सांगितल्यावर त्याला अर्थच काय राहिला? मग ते जसं होतंय तसं होऊ द्या, बाबा म्हणताय। तो फिर तो सब प्रबंध कर ले, अगर मैं बताऊंगा तो सब प्रबंध कर ले। बाबा म्हणताय सगळी तयारी करून ठेवाल तुम्ही, साक्षी होकर देखते चलो। मूल बात है मुझे याद करो, नहीं तो मुझे भी भूल जाएंगे। आपल्याला जर सांगितलं उद्या भूकंप होणार आहे, आपण त्या तयारीमध्ये लागू की बाबांच्या आठवणीमध्ये बसू? तीच चक्कर राहील डोक्यामध्ये। बाबांची आठवण कशी येईल? बाबा म्हणते इसलिए मैं नहीं बताता हूं। बाबांनी कल सांगितलं या मुरलीमध्ये, पण एका मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं होतं 1 मिनिट के बाद भी कुछ होने वाला होगा तो नहीं बताऊंगा मैं। फक्त इतकं राहील की
की आपलं जर प्रेम आहे बाबांशी तर बाबा टच करेल. इथं भूकंप आपल्याला जर वाचवायचंय बाबांना, की आपल्याला अजून सेवा घ्यायची आपल्याकडून, तर बाबा टच करेल, इधर से निकल जाओ. 1 सेकंदाची ती टचिंग राहील, यहां से बाहेर निकलो, यहां भूकंप आने वाला आहे, ते होईल. पण असं नाही की बाबा आपल्याला तयार करेल, त्यांनी तयारीला वेळ देईल त्याच्यासाठी की ते होऊ नये म्हणून. मूल बात है मुझे याद करो. तुम बच्चों को महावीर बनना है. महावीर महावीरनी को गॉड ऑफ नॉलेज, गॉडेज ऑफ नॉलेज कहा जाता है. गॉड ही योग सिखलाए महावीर बनाते हैं. पिछाड़ी में जब अर्थक्वेक आदि होगी उस समय महावीर बना चाहिए. अभी तो तुम पुरुषार्थी हो, अचल अडोल रहना पडे. बाबा म्हणते अचल अडोल राहण्याची प्रॅक्टिस करा, कारण तेव्हा खूप ताकद लागणार आहे तुम्हाला. मागे जे काही होणार आहे, जे काही दुनियाची हालत होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप शक्तिशाली राहायचंय. आता तुम्ही पुरुषार्थ करताय, आता थोड्या थोड्या गोष्टीमध्ये अचल अडोल राहायची प्रॅक्टिस करा, स्थिर राहायची प्रॅक्टिस करा, शक्तिशाली राहायची प्रॅक्टिस करा. तर मग त्रास नाही होणार, उलट सगळ्यांना आपली मदत होईल त्यावेळेला. बच्चों को परिपक्व अवस्था में शरीर छोड़ सूक्ष्म वतन में जाकर फिर नई दुनिया में आना है. ऐसे नहीं शरीर छोड़ना है हमें, ऐसे नहीं जाना है यहाँ से. बाबा म्हणताय परिपक्व अवस्था में शरीर छोड़ना है. संपूर्ण बनून आपल्याला इथलं शरीर सोडायचं आहे, तयारी पूरी करनी है. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, किसी भी बात में संशय बुद्धि बन पढ़ाई नहीं छोड़नी है. अपनी स्थिति अचल अडोल बनानी है. एक बाप से सच्चा लव रखना है. अपना टाइम विस्तार की बातों में वेस्ट नहीं करना है. बुद्धि किसी भी कर्म में मलिन न हो, इसका पूरा ध्यान रखना है. वरदान, मनसा वाचा कर्मणा और संबंध संपर्क में पवित्रता की धारणा द्वारा परम पूज्य आत्मा भव. पवित्रता सिर्फ ब्रह्मचर्य नहीं, लेकिन मनसा संकल्प में भी किसी के प्रति निगेटिव संकल्प नहीं हो. बोल में भी कभी कोई ऐसे शब्द न निकले. संबंध संपर्क भी सबसे अच्छा हो, किसी में जरा भी अपवित्रता खंडित न हो, तब कहेंगे पूज्य आत्मा. तो पवित्रता की फाउंडेशन को चेक करो. सदा स्मृति में रहे कि मैं परम पवित्र पूज्य आत्मा इस शरीर में, इस शरीर रूपी मंदिर में विराजमान हूं. कोई भी व्यर्थ संकल्प मंदिर में प्रवेश कर नहीं सकता. तर बाबा म्हणताय मनसा वाचा कर्मना संबंध संपर्क सगळ्यामध्ये पवित्रतेची धारणा, की फक्त ब्रह्मचर्य व्रत नाही, तर सगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह पासून दूर, व्यर्थ संकल्पापासून दूर, कोणाच्या विषयी चुकीच्या भावनेपासून दूर राहायचे. तर बाबा म्हणताय असं समजा तुम्ही की या शरीररूपी मंदिरामध्ये विराजमान मी एक सुंदर परम पवित्र पूज्य आत्मा आहे. सुंदर रूपी मंदिरामध्ये विराजमान मी परम पवित्र पूज्य अशा प्रकारची मूर्ती आहे. आणि या मंदिरामध्ये मग बाबा म्हणते व्यर्थला प्रवेश नाही. मंदिरामध्ये जशी स्वच्छता ठेवली जाते तसं बाबा म्हणते तुम्ही पण या शरीराला स्वच्छ ठेवायचंय. शरीरामध्ये अपवित्रता नाही, कारण आपण जर अपवित्र विचार इथं करू तर शरीराच्या पेशीमध्ये ते विचार राहतात. म्हणून या शरीराला शुद्ध पवित्र स्वच्छ आपल्याला ठेवायचंय, कारण आपण परम पूज्य पवित्र अशी मूर्ती मध्ये बसलेली आहे. स्लोगन, अपने भविष्य को स्पष्ट देखने व जानने के लिए संपूर्णता की स्थिति में स्थित रहो. जितकं जितकं संपूर्ण स्थिती आपली होत जाईल, जितकी जितकी दिव्यता आपल्यामध्ये येत जाईल, आपलं भविष्य स्वरूप आपल्याला दिसायला लागेल की मैं ये बनने वाला हूं, मैं दिव्य देवता बनने वाला हूं. तर ती संपूर्णता आपल्याला आपल्यामध्ये आणत चालायची आहे. फरिश्ता स्थितीकडे आपल्याला चालायचं आहे. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो,